आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसाचं विशेष मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झालाय आणि आज पहिला श्रावणी सोमवार भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत। काळानुरूप त्यात अनेक सुधारणाही झालेल्या आहेत, तरी सुद्धा त्या साजऱ्या करण्याचे उत्साह मात्र तसूभरही कमी होताना दिसत नाही। श्रावणातली प्रत्येक दिवशीचं एक व्रतवैकल्य सांगितलं जातं आणि त्याचं श्रावणातलं एक वेगळं विशेष महत्त्वही आहे। श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मास मानला जातो। आज राज्यभरातील सर्वच शिवमंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। तर परळीमध्ये श्रावणी सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झालेली पाहायला मिळते। आज दिवसभरात सर्व वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक इथे दाखल होण्याचा अंदाज आहे। त्या दृष्टीने मंदिर संस्थान तसंच पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी 3 रांगा करण्यात आल्या आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाही केल्या गेल्या आहेत। आज श्रावणी सोमवार निमित्त सकाळपासूनच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेले भाविक रांगेत उभे असलेले पाहायला मिळतात। संध्याकाळपर्यंत लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होते। अधिक माहिती घेणार आहोत। आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आकाश, अलोट गर्दी झालेली पाहायला मिळते। पहाटेपासूनच दर्शनार्थींच्या रांगा लागल्या असतील, काय अधिक माहिती? प्रज्ञा, श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे। या पहिल्या सोमवारानिमित्त 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। आपण बघू शकतो की इकडे मोठ्या प्रमाणात भाविक दिसत आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे। या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे। दर्शनासाठी राज्यभरातून विविध भागातील व देशभरातून नागरिक या ठिकाणी भक्त जे आहेत, भक्तगण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। मंदिराचं आपण बघूयात, मंदिरामध्ये सजावट देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। फुलांची रास असेल, लाइटिंग असेल, अशा विविध प्रकारची व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आणि बीडचं जे विदूषित झालेलं जे राजकारण आहे ते कुठंतरी सुधारावं आणि 2 समाजात निर्माण झालेली तिढी जे आहे ती कुठंतरी आता दरी कुठंतरी कमी व्हावी म्हणून भाविक भक्त जे आहेत, बीडचे जे नागरिक आहेत, हे कुठंतरी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करताना दिसत आहेत। नक्कीच, धन्यवाद आकाश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। आणि परळीतनं थेट जाणार आहोत नाशिकमध्ये। त्र्यंबकेश्वर मंदिरातही आज दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। सकाळपासून महादेवाचं दर्शन घेण्यासाठी अगदी भल्या पहाटेपासून रांगा लागलेल्या आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिराकडनं भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात त्र्यंबकेश्वर मधून वैभव घुगे यांच्याकडनं। वैभव, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, आपण जर माझ्या मागे बघितलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक विशेष महत्त्व असलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या तिथे भाविकांची जी आहे ती सकाळ पहाटेपासूनच जी आहे ती अलोट गर्दी उत्साह भाविकांमध्ये दिसत आहे। दर्शनासाठी जे आहे भाविकांनी लांबच लांब या ठिकाणी रांग जी आहे ती लावलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक विशेष महत्त्व जे आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये ज्योतिर्लिंगाला आहे, कारण या ठिकाणी जी भगवान महादेवांची जी पिंड आहे ती दुसऱ्या 3 स्वरूपांमध्ये आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश अशा स्वरूपामधली ही पिंड आहे जी आतमधल्या मधल्या साईडला आहे। इथे जर बघितलं तर सकाळपासूनच जी आहे ती विधिवत जी पूजा अर्चा जी आहे ती सकाळपासूनच सुरू आहे। भाविकांसाठी जे आहे ती वॉटरप्रूफ जे मंडप वगैरे आहेत त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। मंदिराचे जे पदाधिकारी आहेत, जे मंडळ आहेत, त्यांच्याकडनं देखील भाविकांसाठी बाहेरच्या साईडला जे आहे ते VIP पास बंद करून रेग्युलर जे दर्शन असतं ते प्रत्येकाचं व्हावं याची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। मध्ये जर आपण बघितलं तर पुष्पांची सजावट असतं, वेगवेगळ्या पद्धतीची जी सजावट आहे ती मंदिराला या ठिकाणी करण्यात आली आहे। भाविक जे आहेत ते मोठ्या उत्साहात भगवान शंकराच्या जय घोषाने जे आहेत ते या ठिकाणी दर्शनाकरता आलेले आहेत। भाविकांना जर आपण बघितलं तर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे, तरी देखील पावसात जे आहे ते
भाविक जे आहेत ते उत्साहामध्ये या ठिकाणी दर्शन करतात. नक्कीच वैभव, आणि आपण बघतोय प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. शासकीय महापूजा पार पडल्यानंतर रात्री 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. राज्यभरातनं मध्यरात्रीपासूनच भाविक औंढा नागनाथ इथे दाखल झालेले आहेत. रात्री 2 वाजता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. तर पहिला श्रावणी सोमवार असल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे अनेक भाविक रात्रीच वेरूळमध्ये दाखल झाले होते. तर पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत आणि या 5 मधील 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. वेरूळचं श्री घृष्णेश्वर हे शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग, याचा उल्लेख शिवपुराण, रामायण, महाभारत, स्कंदपुराण आदी पुरातन ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे श्रावण महिन्यात राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरूळच्या या घृष्णेश्वर मंदिरामध्ये आवर्जून दाखल होतात. घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर मधल्या वेरूळ इथलं हे घृष्णेश्वर मंदिर आहे, जिथे अगदी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत. रात्रीचं स्नान वगैरे उरकून लोक लवकर दर्शनासाठी दाखल होतात. शिवामूठ वाहण्यासाठी सुद्धा गर्दी पाहायला मिळते. तांदळाची शिवामूठ अनेक जण आज वाहताना दिसतात. तर मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकालाच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतायत. रोजच्या प्रमाणेच आरती करून महाकालला शृंगार करण्यात आलेला आहे. आज दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी असणार आहे. उत्तरेकडे श्रावण सुरू झालेला असल्यामुळे उत्तरेकडच्या श्रावणी सोमवारचा 3रा दिवस पाहायला मिळतोय. मात्र इकडे आपण बघतोय प्रचंड अशा स्वरूपात महाकालाचं दर्शन घेण्यासाठी होणारी अलोट गर्दी ही नित्यनेमाप्रमाणे दिवसागणिक वाढताना पाहायला मिळते.